ಆನಂದ್ ದಾಸರಿ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಶ್ರೀಮದ್ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ಚಿದಂಬರ ಮಠಾಧೀಶಂ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಹಿತೇಶ್ವರಂ ಶಿಷ್ಯ ಪ್ರಶಿಷ್ಯ ರೂಪೇಣ ಬೋಧಕಂ ಗುರುಮಾಶ್ರಹಿ ಯದಂಗ್ರಿ ಕಮಲದ್ವಂದ್ವಂ ತಾಪತ್ರಯ ನಿವಾರಣಂ ಶಾಂತೈಕ್ಯ ಪದದಂ ದೇಹಂ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮಹಂಭಜಂ. ಈ ಮೋದಿ ವಿಭಾಗದೊಳಗೆ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಪ್ರಥಮ ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನೆಯ ವರ್ಧಾಪನ ದಿನದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಂದರೆ ದಿನಾಂಕ 26/12/2025 ಡಿಸೆಂಬರ್, ಹೋದ ವರ್ಷ 2024ರಲ್ಲಿ 26/12/24ರಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಈ ವರ್ಷ ಮೊದಲ ವರ್ಧಾಪನ ದಿನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬೆಳಗ್ಗೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಹೋಮ ಹವನ, ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಚನ್ನಬಸವ ಪಟ್ಟದ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಆಳಂದ್ ಶರಣಮಠ ಅವರು ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಮಹೇಂದ್ರಗಿ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಮೃತ್ಯುಂಜಯ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಸಹಿತ ಅವರು ಸಹಿತ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸುಶಾಂತಮ್ಮ ಮಾತಾಜಿಯವರು ಜುಳೆ ಸೊಲ್ಲಾಪುರ್ ಅವರಿಂದು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಆಗಮನ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಶಿವಪುತ್ರಪ್ಪವರು ಬಸವಾರೂಢ ಮಠ ಸೊಲ್ಲಾಪುರ್ ಅವರು ಸಹಿತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಾಧು ಸಂತರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವಿದೆ ಮತ್ತು ಪ್ರವಚನ ಇದೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಈ ಪೂರ್ಣ ಮೋದಿ ವಿಭಾಗದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು 2 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಠಕ್ಕೆ ಶ್ರೀ ರೇವಣಸಿದ್ಧ ಶಿವಶರಣ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ಮಂಡಳ ಮಠ ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಇದರಲ್ಲಿ ಶ್ರಮ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ 2 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರಿಂದ ಪ್ರವಚನ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ, ಮಹಾಪ್ರಸಾದ, ಈ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಣ್ತುಂಬ ನೋಡಿಕೊಂಡು ಸಿದ್ಧಾರೂಢ ಪರಮಾತ್ಮನ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಪುನೀತರಾಗಬೇಕಂತ ಈ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದರಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಭಕ್ತರಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶ್ರೀ ರೇವಣಸಿದ್ಧ ಶಿವಶರಣ ಮಠ ಮೋದಿ ಈ ಭಾಗದೊಳಗೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇವೆ. श्रीमद जगद्गुरु सिद्धारूढ़ स्वामी महाराज की जय. अध्यक्ष माननीय अंजन काका चलवादी यांनी 2 शब्द बोला. सिद्धारूढ़ महाराज की जय. आमचे मोदी विभागातील श्री रेवणसिद्ध शिवशरण मठ येथील सिद्धारूढ़ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिला वर्धापना दिनानिमित्त आम्ही इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सगळं आमचे गुरुजन येणार आहे त्यांचा महाप्रसाद आहे इथं. परत सगळ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा एवढं विनंती आहे. सचिव शिवानंद चलवादी यांनी 2 शब्द सांगतो. मी मंडळाचे सचिव शिवानंद चलवादी. मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उद्या बरेच कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. त्या कार्यक्रमामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपल्या गुरुजनांच्या वतीने की प्रवचनाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तर त्यानिमित्ताने सर्व भक्तांनी येऊन ते महाप्रसादाचा आणि गुरुजनांचा आशीर्वादाचा लाभ घ्यावा हे मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. सहस्त्र मोदी विभागांना विनंती करण्यात येत आहे. सदापाराम जगले. आपल्या मोदी भागात सिद्धारूढ मठ फार जुना काळाचा आहे. 100 वर्ष ह्याला पूर्ण झालेत. अजून आपण गेल्या वर्षी 2024मध्ये इथं मूर्ती स्थापना केला. अजून आता ते वर्ष झालं त्याचं वर्धापन दिवस करावं लागलो. आपण सगळे मंडळाला आम्ही जाऊन मठ सोलापूरमध्ये जेवढे मठ आहेत त्यांना जाऊन बी आम्ही सगळं आपलं मठ निमंत्रण दिलं. निमंत्रण देऊन सगळ्यांना सांगितलं की आमचे वर्धापन दिवस आहे की सगळेजण यावे. आणि सोलापूरमध्ये आमचा एक मठ असा आहे की फार जुना मठ आहे.
100 वर्षाला पूर्ण झालेले आहेत. आमचं मठाचं म्हणजे आमचं एवढं सिद्धारूढवरती आमचं एवढं भक्ती आहे, भरपूर भक्ती आहे. त्या हिशोबानंच आम्ही एवढं कार्यक्रम करतो. आता आमचं 1 वर्षामध्येच 4 कार्यक्रम झालेत. एवढं आम्ही मनापासून करतो. आणि असंच आम्हाला देव आशीर्वाद द्यावा सगळ्या मंडळांना, आम्हाला कार्यकर्त्यांना सगळ्यांना. मी बी एक कार्यकर्ता आहे. सगळ्यांना असंच देवाचे आशीर्वाद भेटायला पाहिजे. असंच सेवा आमच्याकडनं व्हायला पाहिजे हीच विनंती करतो. आणि सगळ्या सोलापूरला विनंती करतो आहे की तुम्ही इथं यायला पाहिजे, की एकदा येऊन तुम्ही बघा, सिद्धारूढ महाराजचं दर्शन करा की किती भक्ती आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला बी वाटेल की हा किती छान आहे म्हणून. आपण थोडं भक्ती केलं तरच आपल्याला फळ मिळतो आहे. हे थोडं आपण कष्ट करावं लागतं आहे. करून मी सगळ्यांना विनंती करतो आहे की तुम्ही उद्या या. उद्या आमचा वर्धापन दिवस आहे 26 तारखेचा. आणि प्रसाद बी ठेवला आम्ही. दुपारी 2 वाजता आमचा प्रसाद आहे. सकाळी मिरवणूक आहे. आता सगळं सजावट झालं आहे. आमचं सगळं कार्यक्रमचं सगळं सजावट झालं आहे. उद्या सकाळी 6 वाजता अभिषेक आहे आमचं. 6 वाजता अभिषेक झाल्यावरती नंतर आमचं त्याच्यानंतर मिरवणूक आहे. मिरवणूक झाल्यावरती दुपारी आमचं 12 वाजता असं आमचे महाराज लोक येणार आहेत अक्कलकोटवरनं. पण भरपूर लांब 5-6 महाराज लोक मोठे येणार आहेत. त्यांचं बी थोडं इथं प्रवचन आहे. ते प्रवचन बी तुम्ही ऐकून घ्या. प्रवचन ऐकल्यावरती त्याच्यामध्ये बी तुम्हाला मार्ग भेटतात चांगले. कुठले परिवर्तनचे बी मार्ग भेटतात तुम्हाला. चांगलं कुठलं वाईट ते सगळं म्हणजे ते त्यांच्या बोलण्यावर तर आपल्याला कळतं आहे. ते सगळ्यांनी तुम्ही बसून एकदा प्रवचन ऐकल्यावरती तुमच्या बी मनाला समाधान भेटतं आहे. तुम्ही समाधान भेटण्यासाठी या मठाला, जरा येऊन बघा, नमस्कार करा. नमस्कार केल्यावर तुम्हाला बी चांगलं होतं. दुपारच्या टायमाला प्रसाद आहे. प्रसाद खायला सगळेजण येणे, अजून दर्शन बी करून झालं. माझं नाव श्री रामलिंग मल्लप्पा चलवादी. सर्व मोदी भक्तांना कळवण्यात येते की श्री सिद्धारूढ स्वामी यांची प्रथम वर्धापन दिवसानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग प्रार्थनीय आहे. या कार्यक्रमामध्ये श्री सिद्धारूढ स्वामींच्या मिरवणूक कार्यक्रम आणि स्वामींचे प्रवचन हे सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सिद्धारूढ स्वामींचे आशीर्वाद घेऊन तुम्ही पुनीत व्हावे ही नम्र विनंती. नमस्कार. जय सद्गुरू सिद्धारूढ महाराज की जय. आज इथं शिवशरण भक्त मंडळ सिद्धारूढ महास्वामी यांचं मूर्ती प्रतिष्ठानाचं आज प्रथम वर्धापन दिवस आहे. त्यानिमित्त आम्ही आज सकाळपासून मूर्ती अभिषेक, सिद्धारूढ महाराजांचा अभिषेक, त्यानंतर मिरवणूक करून महाप्रसादाचं आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी येऊन सहभागी करावे आणि शोभा वाढवावे हीच विनंती. मी मंडळाकडून मनोज चलवादी उपाध्यक्ष सर्वांचे स्वागत करीत आहे.